नमस्कार, आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। मी दिलीप चौधरी। पंचायत समितीच्या लामकानी गटातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सो धरतीताई निखिल देवरे यांची झाली बिनविरोध निवड। धुळे येथील JR सिटी शाळेत इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले संपन्न। जिल्हा परिषद गटातील महाआघाडीचे उमेदवार किरण पाटील व त्यांचे सहकारी यांचे प्रचार नारळ वाहून गावातून काढली रॅली। आबासाहेब पुंजुकाहिरे यांचा गुणगौरव समारंभाचा कार्यक्रम झाला संपन्न। पंचायत समितीच्या निवडणुकीत माघारीच्या शेवटच्या दिवशी लामकानी गटातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सो धरतीताई निखिल देवरे यांची बिनविरोध निवड झाली। काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय कोर यांनी माघार घेतल्याने सो धरतीताई निखिल देवरे यांची बिनविरोध म्हणून तहसील कार्यालयात निवड जाहीर करण्यात आली। ग्रामीण तहसील कार्यालयात एकच जल्लोष करण्यात आला। लामकानी गटातील सर्व मतदारांचे आभारही मानलेत। यावेळी निखिल देवरे, विलास देवरे, रावसाहेब पैलवान, नाना पाटील, लामकानीचे माजी सरपंच दिलीप गिरासे, सोनल शिंदे, नगरसेवक धुळे, नागो पाटील, विजय देवरे, शांतीलाल पाटील आदी सर्व लामकानीचे ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने जल्लोष साजरा करताना उपस्थित होते। आज माघारीचा शेवटचा दिवस आणि फॉर्म घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज लामकानी गटामध्ये स्त्रीचा प्रवर्गाच्या स्त्रीची जागा होती आणि त्या जागेवर भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवार सौ धरतीताई निखिल देवरे यांची बिनविरोध निवड झाली। माझे मित्र आणि ज्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती ते आमचे दीपिका धनंजय कोर यांनी सहकुशीने माघारी घेतली आणि या ठिकाणी धरतीताई निखिल देवरे जे बिनविरोध निवड झालेली। तरी लामकानी गटाच्या तमाम नागरिकांचं खऱ्या अर्थानं रुपाली सुदर्शन पाटील आणि दीपिका धनंजय कोर या दोघं महिलांचं आमच्या बोरीस गटाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो। आणि या ठिकाणी धुळे तालुक्यातील संपूर्ण नेते, जिल्ह्याचे नेते ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा हा विडा त्यांच्या हातात घेतला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ही चांगली सुरुवात आमच्या गटापासून सुरुवात केली। आदरणीय स्वर्गीय बापूजींचा तो गट होता, त्याच्यानंतर आदरणीय दादासाहेब सुभाष शिवाजीराव देवरे हे गेल्या 25 वर्षे त्या गटामध्ये सदस्य होते आणि जिल्हा परिषद स्थापनेपासून तर आजपर्यंत हे गट आणि ह्या गणाची जबाबदारी ही संपूर्ण या कुटुंबाकडे आहे। आणि म्हणून बोरीस गटाच्या तमाम नागरिकांच्या आशीर्वादाने या विभागाचे खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे, जिल्ह्याचे नेते अमरीशभाई पटेल असतील, जिल्ह्याचे नेते जयकुमार रावल साहेब असतील, संपूर्ण बाळासाहेब मनोहर बदाने असतील, या ठिकाणी संपूर्ण तोलामोलाचे राजवर्धन कदमबाडे साहेब असतील, या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी शरद पाटील सर असतील, या सर्व नेत्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आमचं हे कॅन्डिडेट बिनविरोध झालेलं आहे। तरी धनंजय कोर, सुदर्शन पाटील, कल्लूभाऊ या संपूर्ण कार्यकर्त्यांचा मी या कुटुंबाच्या वतीनं, धरतीताई देवरे या परिवाराच्या वतीनं मी त्यांचा नतमस्तक होऊन आभार मानतो। सर्व कार्यकर्त्यांचा देखील मी नतमस्तक होऊन आभार मानतो। आणि उर्वरित 2 गणाची निवडणूक बाकी आहे, बोरीस आणि लामकानी। या गणामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल या ठिकाणी तुम्हाला नमूद करतो। आणि सर्व मीडियाच्या बांधवांचं, पत्रकार बांधवांचं देखील आभार मानतो। या ठिकाणी आम्हाला तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला, आमचं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचाच आभारी आहे। आजचे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।